बरेच दिवसापासून कामं अडकलेली आहेत आणि ती कामं तुमची जर का पूर्णच होत नाहीयेत तर तुम्हाला एक उपाय सांगते। हा उपाय केल्याने तुमची कामं मार्गी लागतील। बघा, सिंपल आहे। काय करायचे, गुरु हा जो आहे, ज्याचं गुरुबळ चांगलं त्याची प्रत्येक कामाला गती असते, म्हणून गुरुबळाला आपल्याकडे फार महत्त्व आहे। तर हा उपाय जो आहे तुम्हाला तो गुरुवारी करायला देत आहे। आणि गुरु शुक्र जो आहे तो पैशाचा कारक मानला जातो, म्हणून शुक्राचा म्हणून मीठ लागेल आणि गुरुचे म्हणून हळद लागेल। गुरूंना पिवळा रंग आवडतो, गुरुवारचा रंग पिवळा आहे, शुक्रवारचा रंग पांढरा आहे, लक्षात ठेवा। तर मीठ आणि हळद दोन्हीही अर्धा चमचा मीठ घ्या, अर्धासा चमचा हळद घ्या किंवा त्याच्यापेक्षाही थोडी कमी हळद घेतली तरी चालेल। तर दोन्हीही एकत्र घ्यायचं आहे आणि हातावरती चोळायचं आहे। चोळून थोडंसं पाणी घ्या, चांगलं चोळून घ्या आणि तुम्हाला हात धुवून टाकायचे आहे मीठ आणि हळद एकत्र करून। हात धुताना 7 वेळा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र जर तुम्ही म्हटलात तर तुम्हाला गुरुची कृपा होईल आणि शुक्राची पण कृपा होईल। मीठ हे शुक्राचं प्रतीक आहे, त्यामुळे तुम्हाला शुक्राची पण कृपा होईल आणि तुमच्याकडे अडकलेली कामं तुमची मार्गी लागतील। पैशांचा जो तुमचा व्यवहार कुठे अडकला असेल, कुठे पैसे अडकलेले असतील तर तेही मार्ग तुमचे नक्कीच त्याच्यातून मोकळे होतील। मंत्र सांगत आहे, ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः। गणपतीतला म्हणायचा आहे, ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः। पाहिजे असल्यास तुम्हाला मंत्र स्क्रीनवर देते, तो बघून तुम्ही मंत्र म्हणा आणि हा उपाय जरूर करा आणि तुमचा अनुभव जरूर शेअर करा। तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहात ते कळवा आणि तुम्ही केलेल्या उपायांचे फीडबॅक, मला खूप लोकांचे फीडबॅक येतात की माई तुम्ही सांगितलं हा उपाय केला आणि आमचं काम झालं। तर तुमचा पण फीडबॅक जरूर कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटेन, तोपर्यंत जय भवानी।